हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जवळपास सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आज आम्ही माथेरानला जाणार आहोत. तर त्याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. आणि सगळं सांगायचं म्हणजे तर खूप जणांचे आम्हाला DMs आलेत आणि कॉलेजमधून सुद्धा खूप जण आम्हाला विचारले व्हिडिओ का येत नाही आहेत असं तसं. तर त्याबद्दल आमचा एक्झाम होता आणि पोरं खूप घाबरलेली, कारण फर्स्ट एक्झाम होते आमचा. तर त्याच्यामुळे आम्ही कुठे फिरू शकलो नाही. तर खूप चांगलं आम्हाला असं वाटलं की लोकांकडून प्रोत्साहन येतो आहे, रिस्पॉन्स येतो आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेत हे बघून खूप चांगलं वाटलं. तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि चला तुम्हाला आज माथेरान दाखवू. पोरं खूप वेळ झालं तयार होत आहेत. तर चला त्यांना बोलूया आणि त्यांच्याशी गप्पा मारूया. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. मिलन की मस्ती भरी आंखों में, हजारों सपने सुहाने लिए हो. तर परत एकदा आम्ही लोकल स्टेशनवर आलेलो आहेत आमच्या. तर आज माझा भाऊ रुद्र नाही आहे. तर रुद्राचं काम आज मलाच करावं लागणार आहे. तर त्यामुळे रुद्र भावा, तुला खूप मिस करतोय मी. तर आपल्यासोबत ओमकार आहे. तर ओमकार, माथेरानला जाण्यासाठी तू किती एक्सायटेड आहे? खूपच एक्सायटेड आहे. आज आपल्यासोबत डोंगरे साहेब प्लीज कमिंग. डोंगरे साहेब पण आहेत. डोंगरे साहेबाला एक तुम्हाला खूप मोठी बातमी द्यायची आहे. सांगा. ऑफिशियली आता बीडला रेल्वे आलेली आहे आणि 5 वर्षापूर्वी पासून बारामतीला रेल्वे आहे. 5 गावाची नाही. बेडला काय कामाची असणार आहे यातून बघा ना. बघू ना. तरी आमच्या सबस्क्रायबरचा हा फेवरेट विषय आहे बीड भाडामध्ये. असं आहे. तरी मला वाटत नाही 5 वर्ष तरी चालू होईल. तुम्हाला वाटणं काय होत नसतं. जसं तुम्हाला वाटायला जसा बेडचा विकास चालू आहे त्यामध्ये मला पण नाही वाटत. ज्यामध्ये विकास सुरू आहे त्यामध्ये मला पण नाही वाटत. पण आता काय ते म्हणते चालतंय. हे करून व्हायचं. बरोबर होत आहे. समोर जात आहे बीड सेल आहे थोडासा. प्रगती करत आहे. तरी आता इकडे आपले विवेक आपल्यासोबत आहेत. विवेक, माथेरानला जाण्यासाठी तू किती एक्सायटेड आहे? खूप जास्त. खूप दिवसांनी ट्रिप जाते त्यासाठी एक्सायटेड खूप आहे. जवळपास आम्ही 1 महिन्यानंतर जात आहे. एक महिना आम्ही फक्त कॉलेज आता आपण परीक्षा सगळे संपले. आता फुल मस्ती करणार आहे माथेरानला. परीक्षा होती म्हणून पोरं खूप घाबरत होते, त्यामुळे आम्ही नाही जाऊ शकलो. तर मेन रिझनच ते. तर आम्ही आपल्या नांदेडच्या लोकांशी नांदेडचे लोक घाबरायलेत आता ब्लॉगमध्ये येण्यासाठी. सॉरी. तर कल्याण, कसं वाटतंय तुला माथेरानला जाणार आपण? तू किती एक्सायटेड आहे सांग प्रेक्षकांना आपल्या. खूप एक्सायटेड. हा, खूप एक्सायटेड. अरे काहीतरी बोल. काय बोलू? काय नाही बोला. चला तुम्हाला माथेरान दाखवतो. नांदेडचं आहे हे तर सांग. हा, फ्रॉम नांदेड. या अनुज सानप, या तुमचं इंट्रोडक्शन द्या. अनुज सानप. हॅलो, अनुज, मी नगरचा आहे. आयकॉनिक तुझं ते एकदम. मी आहे नगरचा. नगरचा आहे. मी राहतो पनवेलला. ठीक आहे. हे डायलॉग तुम्ही लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, मला विसरायचं नाही. हा. मग अनुज, तू माथेरानला जाण्यासाठी कसं तुला काय वाटतंय? एक्सायटेड आहे. पहिल्यांदा चाललोय मी. तेव्हा मित्रांसोबत चाललोय. तर किशोर, रेल्वेच्या स्टेशनवर आम्ही आणि नाश्ता करण्यासाठी थांबलोय. तर किशोर, काय खातोस तू? वडापाव खातो 1 नंबर मध्ये सकाळ इंडियन बर्गर. इंडियन बर्गर आहे. वडापाव खाऊन दिवस काढावं लागतं. आणि मी इडली वडा खाणार आहे, साऊथ इंडियन खाणार आहे. तर मित्रांनो, तर नेरळहून आम्ही टॅक्सी केलेली आहे आणि कुठे चाललं रे आपण? माथेरान, सॉरी विसरलो. तेच तर
हे यायला पाहिजे. हे यायला पाहिजे कॅमेरा तुमच्या गावात. हा. ते असं क्रॉप कर स्वतःला. तर मित्रांनो नेरळच्या रेल्वे स्टेशनवरून आम्ही टॅक्सी घेतलेली आहे. पर पर्सन 100 रुपये टॅक्सीचा भाडा आहे. तर अरे तिथं लिहिलेलं होतं ना, म्हणजे जे छोटे आहेत आता आमच्यामध्ये जसं की गायत्री, सानिका खूप असे वयाने लहान आहेत तर त्यांना 50 रुपये आहे आणि अडल्ट लोकांना 100 रुपये आहे. असं काही सीन आहे इकडचा. तर आम्ही निघालो आहे माथेरानसाठी. तर बस एवढंच. माझी झोप राहिली होती. मी 11 वाजता झोपी गेलो माहिती का. माझी अर्धी झोप होऊन गेलेली. याचे भांडण सुरू. हे सुरू आहे सगळ्यांचं. माझं नाही, माझं नाही. अरे मला झोप येते. ओंकार जागा होता. हे इथे झोपा मी किती झोपली. 12:30. मी सगळ्यांसोबतच झोपलो. 2ला ए, सगळ्यांसोबत गप्पा बस. हे 2ला नाही, हे सगळे सोबतच झोपले आपण. हे दोघं भांडण होते. मला जागा आली. उठले उलट टोका तिघ जण भांडत होते आम्ही. उठले उलट टोका लावलं. झोपलं रे मी. अरे दीक्षित हा ते सांगू नये. तो मला म्हणला, ते खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे. तर मला ऐकू आलं म्हणून त्याला काय कळणार नाही, झोपले नाही म्हणून. हा. म्हणलं उठलो ना. गाडीत बसन खाली किशोर बसल्या. अरे नाही आला तो. तर विवेक, तुला हे एवढं चांगलं वातावरण बघून काय वाटतं सगळे? काय ते झाडी, आवाज जोरात. हा. बघायला तर आलेले. काय ते झाडी, काय ते डोंगर, काय ती हिरवळ. हा, डोंगर इथे. डोंगूर डोंगर स्पेशली आस्थाचा हा वर्ड आहे. डोंगर पाहायला डोंगरे सोबत आले. अबे आस्थाला पण म्हणा, मिस करतोय भाई. मी तर करतोय. आस्था द मीम गर्ल ग्रुपची द मीम गर्ल नाहीये. ग्रुपची नाही, आपल्या कॉलेजची मीम कधी. हो. अजून काही नाही. तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा. अरे खूप मजा येत दोघंच आहे. खूप मस्त वाटतंय. हे सिनरी मी पहिल्यांदा बघतोय एवढी भारी. हा. बघ ना एकदा समोर तर बघ. अरे तुला घ्यायचं आहे ना. तू एवढा छान दिसायला डोंगरे आज ब्लॅक याच्यामध्ये. हो काय वातावरण आहे. हे बघ समोर दाखव, समोर दाखव. समोर बघ. वाव. घनदाट असे जंगलातून आमची गाडी जात आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता मस्त ब्लॉगमध्ये टाकले पहिला ब्लॉग. जुम्मा पट्टी. खूप छान असे रस्ते आहेत. एवढे असे सिनेमॅटिक दृश्य इथे दिसायला बघतायत. असं वाटतंय की काय काय शूट करू आणि काय काय नाही असं होत आहे सध्या. तर पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, प ग रे ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, पद सारे ग रे सा, प ग रे ग रे सा. पावसाळ्यामध्ये खूप सारे वॉटरफॉल दिसतात. आपल्याला खूप जास्त आतुरता होती. तेवढ्या हेच नव्हतं. फर्स्ट टाइम कोण कोण आले इथे? फर्स्ट टाइम कोण कोण आले?
सगळे झालेत ना मग. तुला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत का? म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये खूप सारे लहान लेकर आहेत. हा लहान लेकर तर आहेत, थोडस घाबरू नका. जर मळमळत असेल तर इथं नका करू. बाहेर थांबू आपण, मग तिकडं करा काय करायचं. एक तर घाटच आहे. फर्स्ट गिअरवर गाडी चालवायची आहे. आमची गाडी किती गिअरवर आहे? घेतला फर्स्ट गिअर. फुल F1 सारखा आवाज यायला. पूर्ण धोका आहे भाई. त्यांनी आपल्या मागे आहेत की समोर आहे? चला तर पोचलोय आम्ही माथेरान या पर्यटनस्थळी. बघू शकता खूप मजा येणार आहे आता. खूप अशी एक्साइटमेंट आहे. फर्स्ट टाइम बघताय माथेरान, तर बघूया. आता आम्ही माथेरान निमित्तान नगर परिषदमध्ये. तर आता इथून तिकीट काढून आता समोरची जर्नी चालू होणार आहे. तर स्टे कनेक्टेड. तर मित्रांनो, इथे प्रवासी करवसुली नाका म्हणजे इथं आपण तिकीट काढून आपल्याला मध्ये जाता येते. तर इथे येते वेळेस एवढी काळजी घ्या की सगळ्यांनी कमीत कमी कॅश घेऊन या. अडल्टसाठी 50 रुपये आहे आणि चिल्ड्रनसाठी 25 रुपये आहे. तर जवळपास म्हणजे की चाइल्ड आहे, एक नाही 2 चाइल्ड. हे बघा चिडकी चाइल्ड. येते वेळेस कॅश इकडे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. तिकीट काढलेलं आहे. डोंगरे साहेब किती झालं सगळ्यांचं? 700 रुपये. 700 रुपये सगळ्यांचं. 700 रुपये झालेलं आहे. मस्त आहे. फक्त थोडं यांच्यापासून सावध राहा. यांनी तुमचे ह्याच्या ट्रेनचं नाही आहे बाबा इन्क्लुडेड. 14 जण 14 വിയർപ്പ് തുന്നിയിട്ട കുപ്പായം, അതിൽ നിറങ്ങൾ മങ്ങുകില്ല കട്ടായം. കിനാവ് കൊണ്ട് കെട്ടും കൊട്ടാരം, അതിൽ മന്ത്രി നമ്മൾ തന്നെ രാജാവും. तर मित्रांनो, हे दोघं माझे काकाचे मुलं आहेत. मी इकडे ब्रह्मांडला आलतो. तर यांना तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. तर भावेश बोल. गाईज, तर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर या ब्लॉगला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. बाय. पासून खूप सावध राहा. 10-12 किलोमीटर चालवलं असेल आतापर्यंत. 4 बोर्ड बघितलं. एकावर लिहिलं 4, एकावर लिहिलं 3, एकावर लिहिलं 2 आणि आता 1.1 वर आलो. आपण सिलिया पॉइंटला आलेलो आहे. आपण पाहू शकता. त्यानंतर आपण लेककडे जाणार आहोत आणि लास्टला जमलं तर इको पॉइंट सुद्धा घेण्याचा प्रयत्न आमचा राहील. कंटेंट पप्पी आणून भाऊ 5-6 किलोमीटर झाला असेल माथेरान. मला वाटतंय असं फिरून असं वागणे घालायला लागले परत आपल्याला. वडापाव खाओ, बॉडी बनाव.